संदेश ऐकणाऱ्या सर्वांचे आम्ही येशू मसीहामध्ये स्वागत करीत आहोत. All of the people who hear the message, we are welcoming in the Yeshua the Messiah. विषय तिसरा भाग ड, Subject third part D, अध्याय दुसरा वचन 7. chapter 2 and verse 7. आणि यावे अदोनाय एलोहिमने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला And formed Yahweh Adonai Elohim it man from the dust of ground, आणि त्याच्या नागपुड्यात जीवन देणारा आत्मा फुकला आणि मनुष्य जीवधारी झाला. and breathed into his nostrils the breath of the life, and become the man a being living. विषय तिसरा व भाग क मध्ये उत्पत्ती पहिला अध्याय 27व्या वचनामध्ये आपण पाहिलेले होते. In subject third and part C, as we saw in the Genesis chapter 1 and 27 word, एलोहिमने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. Elohim created man in his image. एलोहिमच्या आध्यात्मिक प्रतिरूपानुसार त्याला निर्माण केले. According to the Elohim spiritual image, he was created. ही संक्षिप्त वचनातील माहिती पुढील दुसरा अध्याय 7व्या वचनामध्ये थोडी विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. The information in this brief word is given in little detail in the chapter 2 and verses 7. मूळ हिब्रू मध्ये रुहुआ ह्या शब्दाला इतर भाषेमध्ये आत्मा, श्वास, वायू असे अर्थ आहेत. हे आपण ह्यापूर्वी पाहिले होते. In the original Hebrew, the words ruhua is used in the other language, spirit, wind, breath, as means you have seen it before. आपल्या आत्म्याचा अंश यावे एलोहिमने आदामाच्या नागपुड्यातून आत फुकला आणि तो सजीव झाला. The in digrass of your spirit, Yahweh Elohim's blow those Adam's nostrils and become alive. आदाम हा हिब्रू शब्दाचा अर्थ हा तांबडी माती असे आहे. The Hebrew words Adam's means clay soil, आणि तांबड्या मातीने त्याने पुतळा तयार केलेला होता. and of clay he statue as the made. व त्याच्या नागपुड्यातून त्याने तो जीवनाचा आत्मा फुकला आणि तो पुढे सजीवधारी असा झाला. From his nostrils he blow it the spirit of life and become a living spirit. वचन अध्याय दुसरा वचन 8वे. Chapter 2 and verses 8. आणि यावे एलोहिमने एदेन बागेकडे पूर्वेकडे बाग लावला. He planted Yahweh Adonai Elohim a garden in Eden in the east. आणि ज्या मनुष्याला घडविले होते त्याला त्याने तिथे ठेवले. And he put there it the man whom he had formed. एदेन हा शब्द प्रथमच इथं आलेला आहे. The words Eden is here for the first time. एदेन ह्या हिब्रू शब्दाचा अर्थ आनंद किंवा आनंदवन हे आहेत. एदेन हे नाव कशा प्रकारे आलेले आहेत हे समजून घेणे जरुरीचे आहे. The Hebrew words for Eden means joy or joy garden. It is also important to understand how the name Eden comes from. पृथ्वीवरील एक ठिकाणातील हे नाव देण्यात आलेले आहे. Here is a name given to place on earth. अनेक लोक भूगोलाच्या नकाशामधील एदेन बागेचा इथे होती असे दाखवतात. Many people were in the Eden garden in the map of the geography it show. परंतु एदेन ह्या अज्ञात स्थळाची तपशील देण्यात आलेली नाही. But the details of the unknown site are not given. त्याचप्रमाणे उत्पत्तीतील त्या काळातील भूगोलाचे नकाशे हे तयार केलेले नव्हते. Likewise, the geography map of those time in Genesis was not created. यामुळे तर्क करणे चुकीचे ठरेल. I would wrong to guess therefore. एवढ्या मोठ्या पृथ्वीवर कोणत्या ठिकाणाला त्याने एदेन हे नाव देऊन हा शब्द वापरलेला आहे हे सांगणे कठीण आहे. On such a big earth, what place he by the name Eden, the word is used, it's hard to say. हेस्केल 28वा अध्याय 12 ते 15 मधील वचनामध्ये जो एदेन बागेचा उल्लेख आलेला आहे. In the verse of Ezekiel chapter 28 verses 12, 15 to garden of Eden is mentioned. तो पृथ्वीवरील ह्या उत्पत्ती दुसरा अध्याय 8व्या वचनामधील दाखवलेला एदेन बागेचा उल्लेख नाही. He does not mention the garden of Eden shown at Genesis chapter 2 verses 8 on earth. जी आकाशामधील आध्यात्मिक परमपवित्र जे यावे अदोनाई पित्याचे मूळ सिंहासनाचे ठिकाण आहे. Which is the most holy in the heavens, which is the place of Yahweh Adonai's father's throne. त्यास अलंकारिक रूपकात्मक हा शब्द वापरलेला आहे. To that this verse uses figurativity and allegorical. कारण तिथे आनंद आणि आनंदमय ठिकाण आहे. Because there is a place of happiness and extra happiness. तेथे रडणे, दुःखे, कष्ट हे तेथे नाही. There is not to cry out and hardship. ज्याप्रमाणे हेस्केल 40 व 41 अध्यायामध्ये आध्यात्मिक यरूशलेम मंदिराबाबत हे अलंकारिकरित्या
व रूपकात्मक दाखवलेले हे पाहावयास मिळतात. Likewise, in Ezekiel chapter 40 and 41 regarding the spiritual Jerusalem temple, figuratively or the allergical. त्याचप्रमाणे हेस्केल मधील दाखवलेले एदेन बाग इथे दाखवलेली आहे. Likewise, the garden of the Eden is also shown here in Ezekiel. पृथ्वीवरील एदेन ह्या एक भागातील पूर्व दिशेला एक बाग लावली. He planted a garden east of Eden, part of the earth. एदेन विभाग ह्याचा केंद्रबिंदू असून त्याच्या पूर्वेकडील भागात यावे अदोनाय एलोहिमने बाग लावली. The center of Eden is a focal point, and it is the eastern part. Yahweh Adonai Elohim planted a garden. या बागेतील झाडे हे लहान लहान रोपे लावलेली दिसत नाही. The trees in the garden, this small and small plant, do not appear to be planted. तर त्याने शब्दाच्या द्वारे हे बागेतील वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे व फुलझाडे वेली ही निर्माण केलेले दिसतात. So by the word he had in the garden different types of the fruit trees and flower trees and vines plant, their look created. त्या तिसऱ्या दिवशी त्याने जसे शब्दाने निर्माण केले त्याच प्रकारे ती एदेन बागेमधील सर्व झाडे. On this third day, as he created the word in the same way in the garden of the Eden, एकदमच मोठमोठी निर्माण केलेली दिसून येतात. all these trees appear to the very big. आणि ज्या तांबड्या मातीचा जो मनुष्य निर्माण केला होता त्यास त्या बागेमध्ये त्याने ठेवले. And which of the clay this man who was created he put in this garden? ज्या माणसाला त्याने घडविले किंवा निर्माण केले त्या बाबतीत थोडक्यात माहिती मिळते. The human being he made or created, there is a brief information on that. मनुष्य घडवत असताना त्याला पाणी व धूलकण म्हणजे माती. As humans create, he had to mix water and dust, I mean soil. एकत्र करावी लागली. ती सर्व एक जीव झाल्यावर त्याने तो चिखल त्याचा चिखल झाला. When it all come together to muddy that was on it, त्या चिखलाला माणसाचा आकार देऊन तो तयार केला. the muddy was shaped by the human form. म्हणून यावे एलोहिमला यशया 29 अध्याय 6 वचन. So this Yahweh Elohim, Yeshaya chapter 29 verses 6, 45 अध्याय 9 वचन, chapter 45 verses 9, 64 अध्याय 8 वचन, chapter 64 verses 8, इर्म्या 18 अध्याय 6 वचन, Jeremiah chapter 18 verses 6, रोम 9 अध्याय 20 व 21 वचन. Rome chapter 9 verses 20 to 21. या वचनामध्ये कुंभार हा शब्द वापरलेला आहे. In the word, potter is used in the word. जसा चिखल पाण्याशिवाय होऊ शकत नाही, Just like the muddy cannot be without water, तसंच मनुष्याचा देह पाण्याशिवाय जगू शकत नाही. also the human body cannot survive without water. त्याने माणसाला जे एदेन पूर्व दिशेला जी बाग तयार केली होती त्यामध्ये त्याला ठेवले. The man who built the garden east of Eden put him in it. एदेनचा अर्थ आपण पाहिला आनंद हा आहे. You see the meaning of the Eden is happiness. उत्पत्ती या पुस्तकानंतरच्या दुसऱ्या लेखकाने त्याला आनंदमय ठिकाण म्हणून एदेनचा उल्लेख केलेला आहे. Later on it, the book of Genesis, other writers refer to Eden as is a delightful place is done. यशया 19 अध्याय 3 वचन, Isaiah chapter 51 verses 3, एचकेल 28 अध्याय 13 वचन, Ezekiel chapter 28 verses 13, 31 अध्याय 9, 16 व 18 वचन, chapter 31 verses 9, 16, 18, 36 अध्याय 35 वचन, chapter 36 verses 35, योएल 2 अध्याय 3 वचनामध्ये Joel chapter 2 and verses 13 words. एदेन म्हणजे आनंदमय ठिकाण हे पाहावयास मिळते. Eden is a delightful place. You get to see this. अध्याय 2 वचन 9. Chapter 2 and word 9. आणि जे प्रत्येक झाड दिसवास प्रसन्न व अन्नासाठी चांगले असे यावे अदोनाय एलोहिमने जमिनीतून उगविले. And made grow Yahweh Elohim out of the ground every tree that is pleasing to the sight and good for food. आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड व बरे आणि वाईट जाणण्याचे झाड ही त्याने उगविली. And the tree of life was in the midst of the garden and tree of the knowledge of good and evil. या दुसऱ्या अध्यायामधील 9व्या वचनामध्ये एदेनच्या पूर्व असलेली जी बाग यावे अदोनाय एलोहिमने तयार केली. In the verse 9th of this second chapter, this garden east of Eden was built by Yahweh Adonai Elohim. त्या बागेमधील झाडांच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. Information about the trees is given in the garden. त्या झाडाकडे पाहिल्यास मन प्रसन्न होत होते. Looking at those trees was pleasing to the mind. व तत्सोबत त्या झाडाचा उपयोग चांगले अन्न म्हणून देण्यात आलेले आहे. And with that, the use of those trees is given as good food.
या एदेन बागेची एकूण लांबी व रुंदी किती होती हे मोजमाप दिलेले नाही. The total length and width of this Garden of Eden has not been measurement. फक्त त्या झाडाच्या मध्यभागी दोन विशेष झाडे त्याने उगवली होती. Just in the middle of the garden, two special trees that he had grown. एक झाड जीवनाचे म्हणून दाखवले आहे, The first tree is shown as life. तर दुसरे झाड चांगले वाईट जाणण्याचे दाखवलेले आहे. The second tree is knowing the good and the evil, it also shown. अर्थात सुखदायक जीवनाच्या मध्यभागी परीक्षा ह्या देखील ठेवलेल्या आहेत हे प्रगट करते. Of course, sharing is the pleasant life, it also shown that the exam is also placed. त्याचप्रमाणे त्या परीक्षेमध्ये दोन विषय समोर ठेवलेले आहेत. Similarly, in this test, two topics are put forward. पहिला जीवन देणारा हा विषय आहे, This is the first life-giving topic. तर दुसरा चांगले विषय चांगले व वाईट ज्ञान देणे हे आहे. And the second is the knowledge of the good and evil. आता प्रश्न पडतो की हे दोन्ही झाडे बागेच्या मध्यभागी ठेवण्याच्या ह्यावे एलोहिमचा मूळ उद्देश काय होता. Now the question is, are there two trees to put in the center of the garden, or was the original purpose of Elohim? मनुष्याचे पतन पावणार ह्या बाबतीत पूर्वज्ञान त्याला होते. He had foreknowledge that man would fall. त्याने नेमून ठेवलेल्या सर्व घटना त्या नेमलेल्या समयामध्येच तो पूर्ण करतो. All the events he has assigned within the time appointed, he accomplish. आदाम हा फक्त एकटाच असतात तर त्याच्याकडून पाप झाले नसते, ही सत्य वस्तुस्थिती आहे. If Adam were alone, he would not have the sin. This is a fact. कारण तो आत्मिक व अमरत्व जीवन प्राप्त झालेला असा तो होता. Because he is a spiritual and has attained immortality, it was like that. त्याचप्रमाणे आदामाला ह्यावे अदोनाई एलोहिमच्या पवित्र आत्म्याच्या अंशाद्वारे जिवंत करण्यात आलेले होते. Likewise, the Adam, this is the Yahweh Adonai Elohim of Holy Spirit by the grace was made alive. त्याचा मूळ उद्देश हा होता की एक मानव हा कोणत्या झाडाची निवड करतो. Oh, his original purpose was what trees does human choose. व दोन मानव हा त्याच्या आज्ञेचा पालन करतो काय. And does man always commanded. ह्या दोन विषयातील मानवाची परीक्षा व्हावी. There two topics should test woman. म्हणून ते दोन्ही झाडे बागेच्या मध्यभागी ठेवण्यात आलेली होती. So both of those trees were kept in the middle of the garden. तरी संपूर्ण बागेमध्ये मन प्रसन्न करणारी झाडे उगवलेली पाहास मिळतात. Even in the whole garden, pleasing to the mind, trees grown to see. परंतु ती झाडे येण्याकरिता त्याला शब्द उच्चारून भूमीला आज्ञा करावी लागली असेल. But for those trees to come, let him the speak words. This land must have the commanded. जुन्या काळामध्ये याहवे पिता हा एदेन बागेतील संध्याकाळच्या वेळेस आदमाबरोबर बोलत त्याच्याबरोबर संभाषण करीत असे. In the Old Testament, the Yahweh Father lived with Adam is the Garden of Eden until evening have his conversation with him. तर नवीन काळामध्ये त्याचा मुलगा येशुवा मसीहा, Then is the New Testament, the son of the Yahweh, the Messiah, Yeshua Messiah. हा संध्याकाळच्या नियमित गेतसेमी बागेमध्ये पित्याच्या बरोबर प्रार्थनेच्या द्वारे संभाषण करीत असे. In the evening at the regular Gethsemane garden with Father by the prayer had a conversation. अध्याय 2 वचन 10. Chapter 2 verses 10. आणि बाग भिजवण्यासाठी एदेन बागेतून एक नदीचा उगम पावली. Now a river went out of Eden in the water in the garden. व ती वाहू लागली आणि तिच्या विभागून तिचे 4 नद्या झाल्या. And from there it parted and it became 4 headwaters. बागेतील सर्व झाडांना पाणी मिळण्याकरिता एदेन बागेतील एक प्रमुख नदी उगम पावले. To get waterfall of the trees in the garden, main river images for the Garden of Eden. ती पुढे वाहत जात असता तिला 4 पाटे फुटून As she was moving forward, the seas broke into the 4 sections. बागेतील सर्व झाडांना पाणी मिळू लागले. And all these trees in garden began to get water. ज्याप्रमाणे एदेनच्या पूर्वेच्याकडील बागेचा भौगोलिक मूळ नकाशा अस्तित्वात नव्हता, As such, the garden east of Eden geographical original map do not exist. त्याचप्रमाणे ह्या नद्यांचे नकाशे हे देखील अस्तित्वात नाही. Likewise, the map of this river do not even exist. अनेक लोकांनी अंदाज करून त्याचे चित्र व नकाशे तयार केलेले हे पाहास मिळतात. Many people get to see these pictures and map made by him by guessing. वस्तुस्थितीतील पुरावे व अंदाज तयार करून दाखवणे ह्या दोघांमध्ये फार मोठा फरक हा असतो. Evidence of the fact and making inferences, there is a big difference between these two evidence.
वचनातील अनेक बाबतीत वस्तुस्थितीचे पुरावे उपलब्ध नसल्याने Even this fact is many words not available, all these basic things very understand. ह्या सर्व मूळ बाबी समजण्यास फार कठीण असे जाते. All these basic things go very hard to understand. पण फक्त आपण हेपर्यंत समजून घेऊ की Let us just understand that of until now, बागेतील झाडांना पाणी देण्याची योजना ह्या नद्यांच्या द्वारे करण्यात आलेली आहे. the scheme is to provide water for the trees in the garden. महत्वाची बाब की फक्त एकच नदीचा उगम झालेला आहे. Oh, the important things is this, that the single source of the river is done. नद्यांच्या निर्मितीचं मूळ रहस्य हे योग 38 अध्याय 16 वचनामधील प्रश्नामधील उत्तरात मिळते. The river created original secrets. This is the answer in the question found at Job chapter 38 verses 16 words. भूमीच्या पोटामध्ये अनेक झरे हे पृथ्वीच्या निर्मितीच्याच वेळेस तयार करण्यात आलेले होते. In the belly of the earth many fountains. This very created at the time earth formation. मूळ समुद्रातील पाणी झऱ्याच्या द्वारे भूमीवरील नद्यांच्या द्वारे पसरविले जाते. The basic sea otters throws this fountain and land is spread by the rivers. आणि ते पाणी नद्यांच्या माध्यमातून पुन्हा समुद्राला जमा होते. And throws these rivers the water is again deposit in the sea. झऱ्याचा उगम स्थानचे केंद्रबिंदू हे समुद्रात पाहास मिळते. Fountain center point, it is a sin in the sea. तर नद्यांच्या उगम स्थानाचे केंद्रबिंदू हे झरे असलेले पाहास मिळतात. But the rivers, the center point of the source, these are the fountain to be seen. एदेनातील बाग मध्ये फक्त एकाच नदीचा उगम झालेला हे पाहास मिळतो. In the garden of Eden, only single river is seen. आणि ती नदी पुढे वाहत जाऊन तिचे 4 विभागलेले दाखवलेले आहे. And the river flows forwards. It is shown divided into the 4 sections. हे सर्व मुद्दा अभ्यास करीत असताना लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. All these points while studying are important to keep in mind. कारण ह्याच मुख्य मुद्द्याच्या द्वारे इतरांनी केलेले विधाने सत्य आहेत किंवा असत्य आहेत हे समजण्यास सोपे जाते. Because it is easy to discern whether the statements made by other are true or false. अध्याय 2 वचन 11 व 12. Chapter 2 verses 11-12. पहिलीचे नाव पिशोन. ती नदी संपूर्ण हवीला देशाला वेढते. तेथे सोने सापडते. The name of the first in the Pishon, that is which is compassed the whole land of the Havilas, where there is a gold. या देशात सोने उत्तम असून तेथे मोती व गमोद हे पाषाण सापडतात. Oh, and the gold of that land is good. There is abdaliums and onyx stone. एकाच नदीचे जे 4 नद्याचे विभागले त्यातील एका विभागातील नदीचे नाव हे पिशोन म्हणून दाखवलेले Of आहे. this single river which is divided for the 4 rivers, the man of his spirit river, it is shown as a Pishon. ज्याप्रमाणे एदेन ह्या एकाच विभागाचे नाव दाखवलेले आहेत तसेच दुसऱ्या विभागातील हवेला हा पाहावास मिळतो. As such as the name of sections called Eden is shown, also the second section Havilah is shown. पिशोन हे नाव जरी हिब्रू भाषेमध्ये असले तरी त्याचा अर्थ अनिश्चित असे आहे. Pishon, although the name is the Hebrew language, however it does mean uncertain. हे बहुधा हिब्रू रूट पिशेशी जोडलेले आहे. This is the most likely connected to the Hebrew root possessory. ज्याचा अर्थ विखरलेले, वर दाब, मोकळे व्हावे किंवा पुढे जा असे पाहास मिळते. That means you can see that it is a spread separate on his possessory for be it on next. ही नदी हवेला देशाला वेढते. This is river surrounded to the country of Havilah. या उत्पत्ती पुस्तकातील सुरुवातीतील दुसऱ्या विभागाचे नाव हे पाहास मिळते. In these Greek books we find the name of the second section at the beginning. हवीला देशामधील उत्तम सोने व मोती हे आणि गमोद हे सापडतात. Havilah finds fine gold and pearls and onyxes. This is the country's abundance. विपुलता व संपन्नता म्हणून ओळख दाखवलेली आहे. And prosperity have been identified. हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे की त्या काळामधील हे देश व आजच्या काळातील देश यामध्ये फार मोठा फरक आहे. त्याचे अस्तित्व सध्या राहिलेले नाही. We must remember these countries of that time and today's countries, there is the big difference. Their extentals is not present. कारण जगामधील भौगोलिक रचनेमध्ये नेहमी बदल होत असल्याने Because in the geography of the world, therefore the happening always changes. सर्वात जुने ठिकाण भौगोलिक रचनेनंतर शाबूत राहत नाही.
The oldest place, these geographical structures after all do not remain intact. जिथे सपाट प्रदेश असेल तेथे भौगोलिक रचनेनंतर डोंगर व दऱ्या हे तयार होतात. Where there is a fault area after these geographical structures, there is the mountains and valleys, they are created. तर जेथे समुद्र असेल तेथे वाळवंट तयार होते. If his watch where is a sea in this, where was deserts. पिशोन नदीचे नाव आणि हवेली देशाचे नाव हे सुरुवातीस पाहास मिळते. The name of the river Pishon and the name of the country of Havilah are found here at the beginning. अध्याय 2 व वचन 13. Chapter 2 and verse 13. आणि दुसऱ्या नदीचे नाव गिहोन, तिचे तीच सर्व कुश देशाला वेढते. And the name of the second river is Gihon. Its winds throws it is the whole land of Cush. या 13व्या वचनामध्ये दुसऱ्या नदीचे नाव व तिसऱ्या प्रदेशाचे नाव दाखवलेले आहे. In the 13th, the name of the second river and name of the third river are shown. त्याच एकाच नदीतून हे 4 नद्या निघून वाहू लागल्या. त्यामधील दुसरीचे नाव गिहोन हे दाखवलेले आहे. From that single river, the 4 rivers that started flowing, this second river name is Gihon. This is the Shon. या गिहोन हिब्रू शब्दाचा अर्थ उफळून आलेला म्हणून पाहावयास मिळतात. The Hebrew words Gihon means boiling solid sea. त्याचप्रमाणे ही नदी कुश देशाला वेढते म्हणून दाखवलेले आहे. Like the rivers which surrounding the Cush. हा तिसरा प्रदेश कुश दाखवलेला आहे. Third region in the Shon is a Cush. भौगोलिक रचनेनुसार हा कुश प्रदेश मिसरच्या दक्षिणेकडे आहे. हे अनेक नकाशामध्ये दाखवलेले आहे. According to the geographical designs, this is the Cush south of Misr, Egypt. It's shown in many maps. मूळ हिब्रू शब्द हा कुश हे आहे, परंतु इंग्रजी भाषेमध्ये या कुश शब्दाऐवजी इथिओपिया हा शब्द वापरलेला आहे. The original Hebrew word is Cush, but instead of this Cush word is English, the words Ethiopians is used. या 13 वचनामध्ये जो मूळ कुश प्रदेश व नंतर मिसर देशातील दक्षिणेस दाखवलेला कुश इथिओपिया एकच आहे किंवा नाही हे सांगणे फार कठीण आहे. In word 13 with the original in Cush region and Cush to the south of Egypt, it's the same or not, it's hard to say. एदेनकडील पूर्व दिशेला जी बाग लावलेली आहे तिची लांबी व रुंदी ही दिलेली नाही. To the east of Eden, which is the garden, is length and width are not given. आणि त्या काळामध्ये फक्त एकच मनुष्य म्हणजे आदाम हा होता. And in that time, the only single man, I means Adam, was there. आणि इतर सर्व ठिकाणी देखील झाडे झुडपे ह्यांनी व्यापून असून त्यामध्ये जे त्याने निर्माण केलेले अनेक जनावरे. All this place also has trees and shrubs occupied by which are created many animals. सरपटणारे जीव, गुरेढोरे आणि पक्षी हे त्या परिसरात असलेले पाहास मिळतात. Reptiles, cattle, many birds, it's that is the area to see. त्यामुळे ह्या एदेनच्या जवळपास असलेल्या विभागातील प्रदेशांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे निश्चित सांगता येणार नाही. Therefore, with regards to the territorial and territorial and adjacent to this is Eden is anyways certain can say. किंवा भूगोलाच्या नकाशामध्ये दाखवता येणार नाही. On its geography maps cannot display. आणि हे कोणत्याही प्रकारे अंदाज करून दाखवणे ही चुकीची बाब ठरेल. And somehow is guessed to the point of that word is wrong things. अध्याय 2 वचन 14. Chapter 2 and verses 14. आणि तिसऱ्या नदीचे नाव तैग्रिस हिजकिएल हे अशुराच्या पूर्व दिशेकडे वाहते. And this name of the river third, this Tigris and Hezekiel is runs along the east side of Ashur. आणि चौथी नदी फरात युफ्रेटिस आहे. And the river is the fourth is Ferat and Euphrates. जी तिसरी नदी विभागली तिचे नाव मूळ नाव तैग्रास असून तिला हिद्दिकिल हे नाव देखील आहे. The third river is a divided name, the Tigris, and the name is shown by her Hiddekel. तैग्रिस हे मूळ हिब्रू नाव असून एदेनातील ही तैग्रिस अशुराच्या पूर्वेकडे वाहत जाते. Tigris is the original Hebrew name. This is Tigris is Eden, falls east of Ashur. सध्याची तैग्रास नदी ही अर्मेनिया पर्वतामधून Currently the Tigris river, this is the Tigris river flowing through the mountain of the Armenia. वाहणारी तैग्रास नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. It flows from its north to south. They are both different rivers. ह्या दोन्ही नद्या वेगवेगळ्या आहेत. Place of his Ashur is this country place. जुन्या नकाशातील
अश्शूराच्या ह्या देशाच्या ठिकाणी सध्याचे नवीन नकाशामध्ये त्या ठिकाणी जॉर्डन व सिरिया हे देश असलेले पाहावयास मिळतात. In the old map, in this current new map, at this place, Jordan and Syria, these are the countries to see. जी चौथी नदी विभागली त्या चौथ्या नदीचे नाव फरात हे दाखवलेले आहे. One of the men of river which divided the fourth river, the name of the fourth river is the Pharat and Euphrates. This is shown. सध्या जी फरात नदी आहे ती अर्मोनिया पर्वतामधून उगम पावून Currently, of the Pharat river, its source in the mountain of the Armenia. ती उत्तर दिशेकडे कडून दक्षिणेकडे वाहत परास्या समुद्रात जाऊन मिळते. It moves from the north of the south, gets into the sea of the Faras. ती अरब व इराक आणि इराण मध्ये वाहून जाते. Oh, if flows those Arabia and throws the Iraq and Iran. तिचे सध्याचे नाव युफ्रेटिस हे असे आहे. Her present name is Euphrates. ही चौथी नदी फरात व सध्याची जी फरात ह्या दोन्हीही नद्या एकच नद्या नसून त्या भिन्न भिन्न नद्या आहेत. This is the fourth river Pharat and present days Pharat, they are not the same river, they are different rivers. नाव सारखेच असल्याने सध्याची ती एदेन बागेतील नदी होत नाही. Since the name of the same as present, this cannot be a river in the garden of Eden. मुख्य बाब ही पाहास मिळते की जी नदी उगम पावली तिचे नाव दिलेले नाही. The main thing is to see which original source in the river, her name is not given. परंतु तिच्यामधून चार नद्या फाटे फुटून चार नद्या आहेत त्यांचे नावे वचनात दिलेले आहेत. But out of it there are four rivers that are divided into the four rivers, their name are given in the words. या नद्या ज्या देशातून वाहत गेल्या त्या देशांचे रेखाचित्र काढले. The country from which these rivers flow, if you are drawing a country. तर ज्यांनी इराक व इराण व अरबस्तान हे भागात एदेन बागेचा दाखवलेले आहेत ते सर्व चुकीचे दाखवलेले हे समजून येईल. Who have Iraq and Iran and this part of the Arabia, the garden of Eden is shown, they will know that is all wrong. सुरुवातीस सांगितलेले होते की त्या काळातील एदेन बाग व इतर विभागातील देशे यांची भौगोलिक रचना वेगळी होती. It was said at the outset this garden of Eden and other original countries there the geographical design was different. ती आजपर्यंत तशीच राहिलेली नाही. It has not remained that way till today. तिचे अस्तित्व किंवा अवशेष हे संपून गेलेले आहेत. Her surplus and the residents are gone. आता तर्क करून काहीतरी रेखाचित्र तयार करायचे यामध्ये यथार्थ सत्य वस्तुस्थिती राहत नाही. Now let us make some the drawing by the logic. In this case the true fact however does not exist. अध्याय 2 वचन 15. Chapter 2 and verses 15. आणि यावे अदोनाई एलोहिमने मनुष्याला घेतले व त्या एदेनच्या बागेत काम करण्याकरिता व रक्षण करण्याकरिता ठेवले. And took Yahweh Adonai Elohim seat the man and put him in the garden of Eden to tend and kept it. एदेन बागेतील पहिला माळी म्हणून आदाम हा पाहास मिळतो. As the first gardener in the garden of Eden, Adam is sin. यावे एलोहिमने ज्या ठिकाणी मातीचा चिक्कल करून त्याला निर्माण केलेले होते Yahweh Elohim where the soil is muddy he was created. त्या वेगळ्या ठिकाणातून त्याला घेऊन त्या एदेन बागेमध्ये नेऊन ठेवले. Taking him from his different place he was taken to the garden of Eden. आदामाला एदेन बागेमध्ये ठेवण्याबाबतचे दोन कारणे हे वचनामध्ये दाखवलेले आहे. Regarding putting Adam in the garden of Eden, two reasons are shown here in the word. यामध्ये पहिले कारण की त्या बागेमध्ये काम करण्याकरिता In this is the first reason the must work is the garden. व दुसरे कारण की त्या बागेचे रक्षण करण्याकरिता ठेवलेले होते. And second reason is that they were kept to protect the garden. त्या बागेमध्ये काम करायचे व त्या बागेमधील झाडांचे फळ अन्न म्हणून खायचे. Working in this garden, the fruit of the trees in the garden were eaten as food. आणि त्याच बागेमध्ये विसावा व झोप घ्यायची हे पाहावयास मिळते. And to rest and sleep in the same garden you get to see this. हे मूळ हिब्रू दस्तावेज मधील वचन मराठी व इंग्रजी भाषेमधून भाषांतर करून पाहू. This is the words of the original Hebrew documents. Let us see the translation in Marathi and English language. आणि यावे एलोहिमने मनुष्याला घेतले आणि एदेन बागेत काम मूळ हिब्रू शब्द अबाद म्हणजे काम करण्याकरिता Yahweh Elohim took the man and make him work. Original Hebrew words abed, I mean to work in the garden of Eden. व रक्षण म्हणजे मूळ हिब्रू शब्द शमार म्हणजे रक्षण करण्याकरिता त्याला ठेवले. And keep the original Hebrew word the shamar, I mean to protect to ground.
या मूळ हिब्रू दस्तावेजचे मराठी व इंग्रजी भाषांतर आपण पाहिले We saw this original Hebrew documents, Marathi and English translation. तर इतर भाषांतर झालेल्या ह्या वचनामधील फार मोठा भाषांतराचा फरक दिसून येतो. Then in this other verse and translations, there is a very big difference between translation. दोन मुख्य कारणे आपण पाहिलेली आहे. We have seen two main reason. अर्थात त्या मनुष्याला कामगार व रखवालदार म्हणून ठेवण्यात आलेले हे सिद्ध होते. Of course, this is provided to the man, the worker and the keeper. कारण पुढील वचनामधील ह्या मनुष्याबरोबर एलोहिमने निर्माण केलेले सर्व जनावरे, Because in the next verse created by Elohim with this man, animals, सरपटणारे प्राणी व गुरेढोरे आणि पक्षी हे सर्व त्या एदेन बागेत ठेवलेले पाहास मिळतात. reptiles and the cattle and the birds, they can be seen in the Garden of Eden. उत्पत्ती 2 अध्याय 19 आणि 20 वचनात. In the Genesis chapter 2 and verses 19 and 20 verse. या सर्वांचे अन्न हे शाकाहारी म्हणजे गवत व फळे व वनस्पती हे असल्याचे पाहास मिळते. The food of all this is a vegetarian. I mean the grass and fruit and herb are seen there here. जे 6व्या दिवशी नेमून ठेवलेले अन्न होते, Which was the appointed food on the 6th day. तेच अन्न त्याने त्या सर्वांना एदेन बागेतील हे दिले. He gave them the same food in the Garden of Eden. मराठी भाषेमध्ये मशागत हा शब्द वापरलेला आहे. In the Marathi translation, the verse cultivations is used. वास्तविक ती बाग होती, शेती नव्हती. It was actually the garden. There was no farming. शेतीमध्ये मशागतीचे कामे चालतात, Farming is working of the cultivations. पण बागेमध्ये झाडे रोपण करणे हे काम होतात. But planting trees in the garden, these tasks are done. जेम्स किंगच्या इंग्रजी भाषेत भाषांतरात तू ड्रेसेस शब्द वापरलेला आहे. In the James King's English translation, the word to dress is used. मूळ हिब्रू भाषेतील शब्द टू टेंड हा आहे. Original Hebrew words are the words to tend in use. टू टेंड याचा अर्थ काळजी घेणे, तर ड्रेस याचा अर्थ पोशाख घालणे. To tend means caring, to so dress means to the dress. हे भाषांतरित अर्थात मूळ हिब्रू आबाद या शब्दाला समांतर दाखवतो काय? Those is a translation meaning the parallel to the original Hebrew words abhed. हे भाषांतर करणाऱ्यांनी पाहणे जरुरीचे आहे. It is important to look at these translators, जे भाषांतरित करण्यात आलेले पवित्र शास्त्र आहे, which are the whole scripture to which has been translated. त्यातील वचनाची व शब्दाची तपासणी करणे हे फार महत्त्वाचे व जरुरीचे आहे. Examining the verse and verse in it, this is a very important and the necessary. जुना व अज्ञानाचा काळ हा सध्या राहिलेला नसून ज्ञानाची फार मोठी वृद्धी झालेल्या काळामध्ये आपण चालत आहोत. The old and the ignorant time is not is the present in the time of great growth of the knowledge we are walking. जुन्या करारातील मूळ हिब्रू दस्तावेज उपलब्ध असल्याने, Since the original Hebrew documents is the Old Testaments are available, वचनाची व शब्दाची सत्यता निदान पडताळून पाहण्यास फार सोपे जाते. the truth of his verses and verse and verify the diagnosis look for it goes very easy. नवीन कराराची मूळ हिब्रू व आरामिक दस्तावेज नामशेष केल्यामुळे By the supplicates is the original Hebrew and Aramaic documents of the New Testament. त्यातील वचनाची व शब्दाची मूळ सत्यता समजून घेण्याकरिता फार कठीण जाते. The truth of the verse and words, it is very difficult to understand. जरी ग्रीक भाषांतर करणाऱ्यांनी मूळ हिब्रूचे अवशेष नष्ट केले, Although the Greek translators destroys original Hebrew remnants, परंतु एलोहिमच्या पवित्र आत्मेच्या द्वारे भाषांतरामधील केलेले मोठे फरक ताबडतोब समजून येते. but through the Holy Spirit of the Elohim, the major difference in translation is the immediately understood. भाषांतरित वचने व शब्द ही सत्य आहे किंवा असत्य आहे हे तोच पवित्र आत्मा दाखवून देतो. The Holy Spirit shown that is the verse and the word translated are true or false. अध्याय 2 वचन 16-17. Chapter 2 and verses 16 and 17. 16 वचनामध्ये की तेव्हा यावे अदोनाई एलोहिमने मनुष्याला आज्ञा दिली, तो म्हणाला, तू बागेतील प्रत्येक झाडाचे फळ खुशाल खात जा. Commanded Yahweh Adonai Elohim all the man saying of every trees of the garden freely you may eat. 17 वचन, परंतु बरे व वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, कारण तू त्याचे फळ खाशील तर त्याच दिवशी तू खचित
मरशील. But of the trees of the knowledge of the good and evil not you shall eat, for in the day that you eat of it surely you shall die. ज्याप्रमाणे 6व्या दिवशी पृथ्वीवरील सर्व वनस्पती व फळे व हिरवे गवत हे अन्न म्हणून देण्यात आलेले होते. Yes, such as on 6th day all the earth, all the herb and the fruits are the green grass, it was given as food. त्याचप्रमाणे आता एदेन बागेतील फळे व हे अन्न म्हणून खाण्याकरिता आज्ञा देण्यात आलेली आहे. Likewise now the fruits of the garden of Eden it was a good, it as a food is commanded has been given. 6व्या दिवशी दिलेल्या अन्नाच्या बाबतीत कोणतीही शर्त दिलेली पाहावयास मिळत नाही. On the 6th day given any condition can't see it. परंतु एदेन बागेतील दिलेल्या अन्न ह्यामध्ये शर्त ठेवण्यात आलेली हे पाहावयास मिळते. But the food given in the Eden in this is a condition is place you get to see this. वचनामध्ये स्पष्ट आज्ञा दिलेली आहे. This is a clear command in the word. यावे एलोहिमने या मनुष्याला आज्ञा दिली. Yahweh Elohim commanded the man. वास्तविक ही आज्ञा देत असताना स्त्रीची निर्मिती झालेली नाही. While actually giving his commanded the woman was not created. म्हणजे ही आज्ञा फक्त पुरुषाला दिलेली पाहावयास मिळते. This is the command is given only a man to see. येथे सवलत आहे की बागेतील जी काही फळे आहेत ती तुझ्या इच्छेनुसार ती तू खा. The faculty here is whatever the fruit is the garden, whatever you like eat. त्याचप्रमाणे ह्या सवलतीमध्ये एक शर्त ठेवलेली आहे. Likewise the faculties between one condition has been the place. बागेच्या मध्यभागातील दुसरे जे झाड बरे आणि वाईट जाणण्याचे त्याचे फळ तू खाऊ नकोस. Another trees in the middle of the garden you must not eat. It is fruit, knowledge, good and evil. जीवनाच्या झाडाच्या बाबतीत आज्ञा दिलेली हे वचनामध्ये पाहावयास मिळत नाही. As regards the trees of life's commanded given, this is not seen in the word. फक्त बरे आणि वाईट झाडाचे फळ खाण्याच्या बाबतीत आज्ञा पाहावयास मिळते. Only the commanded to the see good and evil of the trees given. जरी व्यक्ती स्वतंत्र असले परंतु हे स्वतंत्र हितकारक ठरत नाही. Even throws the individuals in the independence, but this is not an independence benefit. म्हणून ह्या स्वतंत्रतेबरोबर शर्ताचे बंधन असणे फार महत्त्वाचे असते. So with these the freedoms being the bound by the terms. म्हणून प्रेषित पाऊल करिंथीकरांच्या मंडळीला सांगतो, So the apostle Paul tells the Corinthian churches, मला सर्व गोष्टीची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. all things are the lawful for me, but all things are not expedient. मला सर्व गोष्टीची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही. All things are the lawful for me, but all things edify not. पहिले करिंथ 10वा अध्याय आणि 23वा वचन. 1 Corinthians chapter 10 verse 23. बरे वाढ जाण्याचे फळ झाडाचे फळ तू खाशील तर त्याच दिवशी तू खचशील, तू मरशील. The tree of the knowledge good and evil, if you eat the fruit you will die that day. आज्ञा केलेली आहे की त्या झाडाचे फळ खावायचे नाही. It is commanded not to eat for the tree fruit. आणि जर तू खाल्ले तर तू त्याच दिवशी खचित मरशील. And if you sow on that day you sure will die. आज्ञा भंगाच्या बाबतीत यावे अदोनाईला पूर्व कल्पना होती. Yahweh Adonai knows that the disobedience should happen. तो पुढे आज्ञा भंग करणार व त्या झाडाचे फळ तो खाईल. He will break this commanded and eat it with the fruit of the trees. या आज्ञा भंगाच्या शिक्षेमध्ये तू त्याच दिवशी निश्चित मरशील. In the punishments of this disobedience you will surely die that same day. ही बाब दैहिक दृष्टीतून लवकर समजून येणार नाही. This matter may not be understood very quickly from the physical point of view. कारण दैहिकतेच्या मरणाबाबत हे नसून तो आध्यात्मिक अमरत्व जे त्याला दिलेले होते. Because it is not about the death of the physical, the spiritual immortality that was given. तू त्याच दिवशी अमरत्व ते काढून घेतले जाईल. Oh, to him on the day immortality. आणि देहामध्ये जी दुसरी शिक्षा दिली जाईल त्या शिक्षेच्या द्वारे देह हा देखील मरेल. Will be taken away and this flesh that is the second punishment that today will also die. म्हणजे ज्या मातीतून तू निर्माण केला त्या मातीत तुझे शरीर मरणाच्या द्वारे मातीला परत मिळेल. By that the punishment that is a soil from the which you created your body through death will return to the soil. आम्ही यापूर्वी अनेक वेळेस सांगितलेले होते की Before that it was said many times. जरी आदाम हा मातीपासून निर्माण केलेला होता, Even though Adam was created from the soil. परंतु तो यावे एलोहिमच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणजे जीवनाच्या आत्म्याच्या द्वारे, But he by the Holy Spirit of Yahweh Elohim, I mean by living the spirit of the life. तो जिवंत करून आध्यात्मिकतेमधील अमरत्व प्रतिरूपाच्या द्वारे आदामाला निर्माण केलेले होते. From spiritual soft images Adam was created.
अर्थात आदामाला दैहिकतेमध्ये अमरत्व प्राप्त झालेले होते. Of course, Adam has the immortality. It is the flesh it was receiving. ज्या दिवशी आदाम ते फळ खाईल Oh, these days when Adam will eat the fruit, त्याच दिवशी आदामाचे अमरत्व नष्ट होईल. that day Adam's immortality was destroyed. तो दैहिक स्वरूपातील नैश्वर्य असा होईल. It was the physical form. आध्यात्मिकतेमध्ये फार महत्वाची धोक्याची सूचना आदामाला देण्यात आलेली आहे. That will be one who is perseveres in spirituality is the interactions of the great danger given to Adam. ज्या दिवशी आज्ञेचा तू भंग करशील Oh, the day you break this command, त्याच दिवशी तुझे आध्यात्मिक प्रतिरूपामध्ये असलेले अमरत्व हे नष्ट होईल. on that day you immortality in your spiritual images will be destroyed. मरण ह्या शब्दाला मूळ हिब्रूत मूठ हा शब्द पाहास मिळतो. The word that is the word is smooth in is the original Hebrew. पुढील वचनामध्ये पाहिल्यास आदाम हा दैहिकतेमधील अनेक वर्ष जगला. As soon as the next verse, Adam lives many years in the flesh. नंतर तो देहामध्ये मरण पावला. Oh, after he died in the flesh. मुख्य मुद्द्याकडे आपण पाहत आहोत. Oh, looking at the main point. ज्या दिवशी तू त्याचे फळ तू खाशील त्याच दिवशी तू खच्चित मरशील. That day you eat this fruit, in the day you will surely die. पण तो त्या दिवशी मेला नाही. But he died. He did not die that day. परंतु अनेक वर्षानंतर तो मेला. But many years after he died. ह्या प्रश्नाचे योग्य व सत्य उत्तर हे आध्यात्मिकतेत मधूनच मिळेल. The correct and true answer to this question is the right from in the spirituality. यावे एलोहिमने ज्या त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजे आदामाला सांगितलेले आहे Yahweh Elohim is telling this is his younger son Adam. त्याचप्रमाणे यावे एलोहिमचा जो थोरला मुलगा येशुआ मसीहा ह्याला देखील नवीन करारामध्ये आदाम हा शब्द वापरलेला आहे. Likewise, Yahweh Elohim's older son Yeshua Messiah is also used in the New Testament the word Adam. एक आदाम तर हा येणार आहे त्याचे प्रतिरूप आहे. रोम 5 अध्याय 14 वचन. Number first Adam then is the images of the who was come. Rome chapter 5 verses 14. दोन शेवटचा आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिले करिंथ 15 अध्याय 25 वचन. Number second, the last Adam's becomes a life-giving spirit. First Corinthians chapter 15 verses 45. 17व्या वचनामध्ये कायदा आणि न्यायाधीश आणि शिक्षेची तरतूद ही केलेली दिसून येते. In this verse 17 hints in that is the law and the judge and the punishments are provided. सध्या देखील अनेक लोकांना दुसऱ्या मरणाच्या शिक्षेच्या बाबतची वचने माहिती असताना देखील Even today's many people, even those they know the words of the second death sentence. हे दुसरे मरण अनेक लोक जे काही पापाच्या द्वारे मिळवत चाललेले This is आहेत. the second death. Many people are receiving through sin. अध्याय 2 वचन 18 Chapter 2 and verses 8. आणि यावे अदोनाई एलोहिम म्हणाला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. And Yahweh Adonai Elohim said, it is not good that the man should be alone. मी त्याच्याकरिता योग्यतेचा मदतगार करीन. I will make him his helpmeet for him. मूळ हिब्रू मध्ये Original Hebrew. आणि यावे एलोहिम म्हणाला एकटा मनुष्य असावे हे चांगले नाही. And said Yahweh Elohim not, it is a good that should be Adam man alone. मी त्याला योग्य मदतगार बनवीन. I will make him his helper suitable. आदामाकरिता योग्य मदतगार असे श्री नंतर निर्माण केले. And Adam as a woman suitable and helper later after created. मूळ हिब्रू दस्तावेज मध्ये एजेर हा हिब्रू शब्द आलेला आहे. The original Hebrew documents contains the Hebrew words for Ezer. ह्या एजेर शब्दाचा अर्थ मदतगार हा आहे. Oh, this Ezer verse means the helper. हा तो एकूण 20 वेळा जुन्या करारामध्ये आलेला आहे. And there is a total 20 times in the Old Testament. पहिल्या स्त्रीकरिता उच्चारलेला हा एकदा शब्द आलेला आहे. Oh, number past, and this is the words has come up only once time for the woman. दोन शक्तिशाली राष्ट्रांना सूचक करता हा 3 वेळा शब्द वापरलेला आहे. Number second, it has been the worded 3 times indicating powerful nation. 3 एलोहिम हा मदतगार म्हणून एकूण 16 वेळा हा शब्द आलेला आहे. Number 3, choose Elohim says your helper. This is a total of the 16 times. आदामाला एदेन बागेत ठेवण्याची जी 2 कारण ह्या बाबतीत आपण पाहिलेले होते. 2 reasons why Adam was put in the Garden of Eden. We saw that is in this case. पहिला हिब्रू शब्द आबाद काम करण्याकरिता म्हणजे माळ्याचे. Oh, this first Hebrew word abad means the work gardener. व दुसरा शब्द जो हिब्रू शब्द शामार
रक्षण करण्याकरिता म्हणजे रखवालदार म्हणून हे पाहास मिळते. And the second Hebrew word, the shamar, means kept in a keeper. You get, see this. अर्थात त्याला एक कामगार म्हणून ठेवण्यात आलेले होते. Of course, he was here as a worker. एका व्यक्तीने दोन मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे हे योग्य दिसत नाही. A person must fulfill two major responsibilities. It doesn't look right. आदामाच्या हाताखाली योग्य मदतगार देणे हे यावे एलोहिमला बरे वाटते. Under Adam's giving the suitable help us, this makes Yahweh Elohim feel good. अर्थात आदाम हा मुकादम असा आहे Of course, Adam is a mukadam. आणि स्त्री ही मदतगार कामगार असे आहे. And the woman is like his help. शक्तिशाली नगरी ही काय पत्नी होऊ शकते काय? Can his powerful city be a wife? त्याचप्रमाणे यावे एलोहिम हा पत्नी होऊ शकतो काय? Likewise, can Yahweh Elohim be a wife? असा शब्द प्रयोग करू शकत नाही. Can't experiment with such a word. अयोग्य म्हणजे काम चुकार नसून योग्य मदतगार आदामाला देण्याच्या बाबतीत एलोहिम विचार करीत आहे. Inappropriate means wants works properly. Elohim is thinking about the giving the right helper to Adam. त्याचप्रमाणे मूळ हिब्रू वचनामधील मनुष्य हा एक हिब्रू शब्द आदाम हा शब्द आहे. Likewise, in the original Hebrew words, man in the original Hebrew words for Adam. तर पुरुष या शब्दाला इश किंवा इनोश हा हिब्रू शब्द आहे. The word man is used in the Hebrew Esh or Enosh. अध्याय दुसरा वचन 19 Chapter 2 and verse 19. आणि यावे अदोनाई एलोहिमने जमिनीतील प्रत्येक वनपशु व आकाशातील प्रत्येक पक्षी घडविला. And formed Yahweh Adonai Elohim out of the ground, every beast of the field and every birds of the air. आणि आदाम त्याला काय काय नावाने हाक मारतो हे पाहावे म्हणून त्याने त्याच्याकडे आणले. And he is brought them is Adam to see that the word call him. आणि आदामाने प्रत्येक जिवंत प्राण्याला जे नाव देऊन हाक मारली तेच नाव पडले. And whatever called the Adam created living seeds, that was his name. निर्माण केलेल्या सर्व सजीवांचे नामकरण सोहळा म्हटला तरी चालेल. All created the naming ceremony of that living will the however be called. आणि तो अधिकार एलोहिमने आदामाला दिलेला हे पाहास मिळतो. And that right which the Elohim gave Adam's is sin. सर्व निर्माण केलेले जनावर पक्षी या सर्वांना त्या आदमाकडे आणले म्हणजे एदेन बागेमध्ये आणले. He brought all the animals and birds were created to Adam. I means they were brought into the garden of Eden. आदाम त्यांना कोणत्या नावाने हाक मारतो हे स्वतः एलोहिम पाहत आहे. Adam, by what name do they call them? This is a watching Elohim himself. अभ्यास करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की Oh, studiers will keep in mind that ह्या सर्वांची नावे हे हिब्रू भाषेमधील ठेवलेली होती. the name of the days is it was put in Hebrew language. कारण यावे अदोनाय व आदाम ह्या दोघांचे संभाषण हे हिब्रू भाषेमध्ये होत होते. Because this is a conversation between the Yahweh Adonai and Adam. This was happening in Hebrew language. त्यामुळे हिब्रू भाषेतील नावे Because of this name of the Hebrew, जगातील प्रत्येक लोकांनी आपापल्या मातृभाषेमध्ये people in every tongues of the world त्यांचे नावे बायबल मधील भाषांतरामध्ये करून घेतलेली आहे. have been translated by the name into the Bible. त्याचप्रमाणे पक्ष्यांची निर्मिती कशी झाली Oh, similarly how birds were created. याचे उत्तर आपण आपणास पहिल्या अध्यायात त्यांच्या निर्मितीमध्ये पाहास मिळत नाही. You do not find the answer in the first chapter of theirs created. परंतु दुसऱ्या अध्यायातील ह्या 19व्या वचनामध्ये पाहास मिळते. Oh, but the answer to this verse in chapter 2 and verses 19 in answer. पक्ष्यांची निर्मिती ही देखील धूल कणातून म्हणजे मातीतून झालेली आहे. The formations of birds is also made of the dust. I means it is made of the soil. जरी मातीतून त्याने हे जनावरे व पक्षी निर्माण केले Even those can created these animals and birds from the soil. तरी ह्या सर्वांच्या शरीरामधील त्याने मोठा फरक ठेवला. Oh, it in the body of all this made in the difference. पक्षी हवेमध्ये वर उडतात तर जनावरे हे हवेमध्ये उडू शकत नाही. Birds fly in the air while animal cannot fly in the air. ह्या सर्वांचे नाव देण्याकरिता त्याने आदमाजवळ त्यांना आणले. He brought them is Adam's name. Them all. आणि त्याने त्या दिवशी आदामाने सर्वांना हाक मारून नावे दिली. And on that day Adam called for all of them and gave them names. हिब्रू भाषेमधील त्यांनी जी दिलेली नावे त्यांचे भाषांतरित नावे आपण पाहू. Name is given in Hebrew language. We will see its translator's name. ह्या वेळेस ही बाब पूर्ण लक्षात ठेवली पाहिजे की
It is a point should be kept in the mind. आदाम हा अज्ञानी नव्हता, Oh, that Adam was not ignorant. तर ह्यावे अदोनायच्या ज्ञानाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे So this is one of the Yahweh Adonai's knowledge, the Holy Spirit. तो एक त्या काळातील ज्ञानी व्यक्ती होता. As is wise man of that time. वचनात सांगितलेले आहे की Or the word says, तो ह्यावे अदोनायच्या जीवनाच्या आत्म्याच्या द्वारे जिवंत करण्यात आलेला होता. He is the bring Yahweh Adonai is the spirit of the little of life had arrived. वास्तविक हिब्रू भाषेत ही मूळ मुख्य भाषा होते. And the fact is the Hebrew language shows the original man language. शैतानाने जगातील इतर भाषेच्या द्वारे हिब्रू भाषा शून्य अवस्थेत आणून ठेवले. The Satan thrown this is the languages of the world. Hebrew language was brought to the zero state. जरी त्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, Even throws it tried to destroy the existence, परंतु ती नष्ट झाली नाही. but she was not destroyed. कारण ती भाषा त्या अदोनाय एलोहिमची स्वतःची एकमेव भाषा आहे. Because that language is that Adonai Elohim's own unquick language. हिब्रू भाषेमध्ये आरी म्हणजे सिंह, In Hebrew, Ari means lion. बेहेमाम म्हणजे श्वापद व गुरेढोरे, Behemin means beast of the cattle. हमेर म्हणजे गाढव, Hamor means donkey. फार म्हणजे बैल, Phor means ox. फाराह म्हणजे गाय, Phara means cow. सूस म्हणजे घोडा, Sus means horse. सुसह म्हणजे घोडी, And Susa means the female horse. दाग म्हणजे मासा, Dog means the fish. जेब म्हणजे लांडगा, Jeb means the wolf. नामेर म्हणजे चित्ता. Namer means the leopard. अशा प्रकारे अनेक हिब्रू शब्द संग्रहालयामध्ये पाहास मिळतात. Thus many Hebrew words are found in his vocabulary. तो दिवस संपूर्ण नामकरण सोहळ्यामध्ये गेला. That day went on for the whole naming ceremony. वचनात सांगितलेले आहे की त्यांनी जी नावं दिली, It says in the words the name is give, they continue. ती नावे आजपर्यंत पाहावयास मिळतात. Oh, to be seen today. ह्या नामकरणाच्या माध्यमातून यावे एलोहिमने चे दोन उद्देश पाहास मिळतात. Through this nominative itself, Elohim has two purposes. पहिला उद्देश की सर्वांना व्यक्तिशः नावं देणे, The first purpose to is gives everyone names. व दुसरा उद्देश की ह्या सर्वांच्या मध्ये आदामाला कोण योग्य मदतगार मिळतो काय, And second, who does Adam find a suitable helper in all this? हे त्याला पाहायचे होते. This is what he wanted to see. यावे एलोहिमने त्यांच्या पहिला अदृश्य मुलगा मसीहाकडून हे सर्व निर्माण करून घेतलेले होते. Yahweh Elohim created everything from his first invisible son, the Messiah. आणि त्याच्या दुसरा मुलगा आदामाकडून त्यांचे नामकरण सोहळा करून घेतला. And he formed his second son, Adam, naming ceremony taken by there. या बाबतीत पुढील वचनामध्ये स्पष्ट दाखवलेले आहे. This is clearly shown in the next part. अध्याय दुसरा वचन 20. Chapter 2 and verses 20. आणि आदामाने ह्या सर्व गुराढोरांना व आकाशातल्या पक्ष्यांना व सर्व वनपशूंना नावे दिली. And Adam gives names to all cattle and to the fowl of air and every beast of the field. परंतु आदामाला त्याच्या योग्यतेचा कोणीही मदतगार मिळालेला नाही. But for Adam's there was not found an helpmeet for him. मूळ हिब्रू मध्ये Original Hebrew. म्हणून आदामाने सर्व पशुधनांना आणि आकाशातल्या पक्ष्यांना आणि शेतातल्या प्रत्येक प्राण्यांना नावं दिली. So gives Adam's names all of the livestock and the birds of air and to every beast of field. परंतु आदामासाठी योग्य मदतगार असा कोणीही आढळला नाही. But for Adam was not found his helper suitable. आदामाने सर्व जनावरे व गुरेढोरे आणि पक्षी यांना नावे दिली. Adam gives names to the all animals and cattle and birds. मूळ हिब्रू भाषेतून ही नावे दिली. He gave his name from the original Hebrew. आणि ती नावे जगामधील प्रत्येक भाषेतील लोकांनी त्यांच्या भाषेमधील भाषांतर करून ठेवली. And those names people of every language in the world into their language translated. वचनामध्ये पाहावयास मिळते की ह्या सर्वांमधील कोणीही त्यास मदतगार असा दिसला नाही. As you can see in the verse of all this, no one seems
to be helper. जनावरे व पक्षी यामधून आदामाला मदतगार कोणीही मिळणे कठीण होते. From the animals and the birds, it was difficult for Adam to find helper. ही एक बाब स्पष्ट होत नाही की हे सर्व जनावरे व पक्षी यांची बोली भाषा कोणती होती. It is not clear with the spoken language of all these animals and birds was. कारण अध्याय 3 मधील पहिल्या वचनामध्ये साप हा स्त्री हे आपसात संभाषण करीत आहे. Because in chapter 3, in the first verse, the serpent and the woman are conversation among themselves. साप स्त्रीला म्हणाला हे वचनामध्ये पाहावयास मिळते. The serpent said to the woman, in this is in word. साप हा कोणत्या भाषेमध्ये स्त्री बरोबर बोलला या बाबतीत कोणतीही माहिती दिलेली नाही. In what language did the serpent speak to the woman? No information is provided on this matter. किंवा त्या काळामधील सर्व पक्षी व जनावरे मानवी बोली भाषा बोलत होते काय? Or did all these birds or animals of that time speak human language? हे देखील वचनामध्ये कुठेही पाहावयास मिळत नाही. This too is nowhere to be found in the words. यावे एलोहिमने पाहिले या सर्वांमधील कोणीही मनुष्य मानवाप्रमाणे मदतगार असा आढळला नाही. Yahweh Elohim saw none of this as human helpers not found. एलोहिमची तर इच्छा आहे की आदामाला कोणीतरी एखादा मदतगार द्यावा. Elohim always wishes that someone should give Adam a helper. कारण तो एकटाच आहे हे बरे नाही. Because he is alone, it is not a good. आता येथे आदामाची योग्यतेबाबत प्रश्न उपस्थित होतो. Now here on Adam's qualifications, the question arises. कारण वचन 18 मध्ये मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार करेन. Because in the word 18, I for him, he's on the suitable helper will do. आदामाची पात्रता व योग्यता काय होती? What were Adam's qualification and suitable? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याकरिता वचनाचा फार बारकाईने अभ्यास केल्यावरच योग्य व सत्य उत्तर आपणास मिळेल. To answer these questions only after the studying the next text very carefully, you will get the correct and the true answer. वचनामधून पाहिल्यास Look through us is the word. एक आदामामध्ये यावे एलोहिमचा पवित्र आत्मा होता. Number first, the Holy Spirit Yahweh the Elohim was in the Adam. 2 आदाम हा अमरत्व असे जीवन जगणारा असा होता. Number second, Adam was the one who led this immorality life. 3 आदाम हा यावे एलोहिमचा म्हणजे निर्माण करताचा धाकटा मुलगा होता. Number 3, Adam was the younger son of the Yahweh the Elohim. I mean the creators. 4 जनावरे व पक्षी व मासे व सर्व निर्माण केलेले जीव ह्या सर्वांकरिता अधिकार गाजवण्याकरिता त्यास अधिकृत अधिकार दिलेला होता. Number 4, animals and birds and flesh and all created creations were employed to exclude authority give him. 5 यावे एलोहिमने स्वतः त्यास घडविले होते. Number 5, Yahweh Elohim therefore had made in this own. 6 आदाम हा आध्यात्मिक वृत्तीचा असा होता. Number 6, Adam was a spiritual man. 7 तो यावे जो निर्माण करता आहे. Number 7, it is Yahweh Adonai who is creating. त्याच्या सानिध्यामध्ये राहून तो त्याच्याबरोबर बोलत होता. He was taking to her living in his vicinity. आदाम हा फार उच्च दर्जाचा होता. Adam was very high ranking. त्याच्या मनाने सध्याच्या काळातील कोणीही मनुष्य मिळणार नाही. In his honor at his present time no human will be found. श्रेष्ठ दर्जाचा असा असल्याने त्याच्या योग्यतेनुसार त्याला मदतगार देणे. Being of the highest quality of the assistance him according to his ability. ही 18व्या वचनामधील योजना करीत असलेल्या पाहास मिळते. In the word 18, the plan is to see it. दृश्य सर्व निर्मितीमधून कोणीही न मिळाल्याने Of all his sins being the created with no one getting it. त्याला पुढील काम करावे लागत आहे. He has to do the next work. त्याचप्रमाणे येशू मसीहाला त्याचे नाव देण्यात आलेले. Likewise, the Yeshua the Messiah is given his name. हे रोम 5वा अध्याय 14 वचनामध्ये व पहिले करिंथ 15वा अध्याय 45व्या वचनामध्ये पाहावयास मिळते. In Romans chapter 5 verses 14 and 2 Corinthians chapter 15 verses 45 words.
अध्याय 2 वचन 21 आणि 22. Chapter 2 and verse 21st and 22. 21 वचनामध्ये, आणि यावे एलोहिमने आदामाला गाढ झोप लावली आणि तो झोपी गेला. Verse 21, and caused to fall Yahweh Elohim's deep sleep upon Adam, and he slept. तेव्हा त्याने त्याच्या फासळीपैकी एक फासळी घेतली आणि त्याच्या ठिकाणी मांस भरून आणले. And he took one of his the ribs and closed up the flesh in its place. 22व्या अध्याय वचनामध्ये की, आणि यावे एलोहिमने जी फासळी आदामातून काढून घेतली होती तिची स्त्री बनवली. Verse 22, and made Yahweh Elohim eat the rib which he had taken from the Adam man into the woman, आणि तिला आदामाकडे आणले. and he brought her to the Adam man. आदामाला गाढ झोप लागलेली व तो झोपी गेला. Adam fell into the deep sleep, and he fell asleep. आणि त्याने त्याच्या फासळीमधून एक फासळी काढली. And he from his ribs he removes one of the rib. जगातील मानवाच्या शरीरातील पहिली शस्त्रक्रिया केलेली आहे. It is the first surgery on human body in the world. शस्त्रक्रिया करण्याचे मूळ तत्वज्ञान हे सुरुवातीस इथे दाखवले आहे. The basic philosophy of the surgery is shown here at the beginning. मानवावर शस्त्रक्रिया करण्याच्या आधी त्याला बेहोश अवस्थेमध्ये आणण्याची पद्धत ही बायबल मध्ये दाखवलेली आहे. Before surgery on human to bring him into an unconscious state, this is shown in the Bible. दवाखान्यामध्ये देखील ह्या शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला प्रथम बधीर करून गाढ झोपेमध्ये ठेवले जाते. Even in the hospital, there's a person doing the surgery by the first giving anesthesia, kept in the deep sleep. व नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. And then is on him the surgery is performed. पुरुषावरील पहिली शस्त्रक्रिया आहे एदेन बागेमध्ये झालेली पाहावयास मिळते. The first surgery on a man in the sin in the Garden of Eden. एका निर्मितीमधून वेगळी दुसरी निर्मिती तयार केलेली पाहावयास मिळते. On creations to the different from the second creation to see. आदामाच्या शरीरामधील ज्या फासळ्या होत्या, in Adam's body which was the ribs, ह्यामधील फक्त एकच फासळी काढलेली हे मूळ हिब्रू वचनामध्ये दाखवलेले आहे. of those only with one single ribs removed. This is shown in the original Hebrew verses. इथे उजवीकडली किंवा डावीकडली here the rib is removed from the left or right. अथवा वरील किंवा मधली अथवा खालील फासळी काढली. On offer as middle or the lower, this is not mentioned in these verses. असे वचनामध्ये उल्लेख केलेला नाही. Oh, this is not mentioned in the verses. मेडिकल सायन्सच्या माध्यमातून मानवाच्या फासळीच्या बाबतीत तपशील माहिती उपलब्ध होते. Medical science provided details information on the human ribs. यामध्ये एक क्लोव्हिक्युल, Oh, there is a first on the clavicle. दोन मन्युब्रिओ, Oh, second manubrio. तीन एक्सक्युप्युल, Number 3 escupio. चार एक्स्ट्युनरम, Number 4 esternarum. 5 क्लोस्टिक्लो, Number 5 costilla. टोस्टिला अशी नावं दिलेली पाहावयास मिळतात. You can see that is the names are given here. त्याचप्रमाणे पुरुषामध्ये 23.5 फासळ्या असतात. Similarly, in the man there are the 23.5. तरी स्त्रियांमध्ये 24.5 फासळ्या असतात. In woman there is a 24.5 ribs. क्लोव्हिक्युला नाव दिलेली फासळी ही पुरुषामध्ये व स्त्रीमध्ये अर्धे अर्धे असल्याचे सांगितले जाते. The rib named the clavicules, it is in the man and woman, it is said to be half and half. परंतु वचनामध्ये कोणत्याही भागातील म्हणजे वरील किंवा मधली किंवा खालील बाजूची, But in the Holy Scriptures and the part I means upper and middle or lower. किंवा उजवीकडील बाजूची किंवा डावीकडील बाजूची फासळी काढली या बाबतीत माहिती दिलेली नाही. All right and left rib removes information about this is not provided. म्हणून तर्क करून काही चुकीचे विधान सांगणे So by the reasonings making is a false statement. हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही. This is not appropriate from the spiritual point of view. स्त्रीच्या निर्मितीच्या बाबतीत सहजपणे समजून येण्याकरिता
to make it easier for the woman to understand, प्रथम हेजकेल 37 अध्याय 1 ते 14 वचनाचा अभ्यास झाल्यावर सहजपणे समजून येईल. the first one will be easily understood after the studying Ezekiel chapter 37 verses 1 to 14 verse. हाडे हे कशा एकमेकांना जोडले जातात, हाडांमध्ये कशा प्रकारे द्रव पदार्थ असतो. Oh, how are the bones intercalations? How bones is contains to liquid substance? त्यावर नंतर कसे मांस चढवले जाते How the flesh is avalanche? It races up. आणि शेवट त्या मांसावर कशा प्रकारे कातडी चढवली जाते. And finally, how the skin is a mountain on the flesh. आणि शेवटी त्यामध्ये जेव्हा आत्मा आल्यानंतर तेव्हा ते शरीर जिवंत होते. And finally, when the spirit comes in after then, the body is alive. या सर्व प्रक्रिया हेजकेल 37 अध्याय 1 ते 14 वचनामध्ये स्पष्ट दिलेल्या आहेत. All this process, the words of Ezekiel chapter 37 verses 1 to 14 are given clear. आदामाला गाढ झोप आणून त्याच्या शरीरामधील छातीच्या फासळीतील मधील bringing a deep sleep on Adam is his body says in the ribs. एक फासळी काढून ती मांसाने भरून काढली. Taking as only one rib, she filled it with flesh. वचन 22 की यावे एलोहिमने आदामाची जी फासळी काढून तिची स्त्री तयार करून मांसाने भरून काढली. In verse 22, Yahweh Elohim gave Adam's remove the rib by creating his woman. She brought Adam's closer. ती आदामाजवळ आणली. Humans in many things are regards because they are weakness. आदाम हा अनेक बाबीबाबत मानव हा अनेक बाबीबाबत अशक्ता असल्या कारणाने मानवासमोर ह्या बाबतीचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. Human in many things in the regards because of the weakness before human many questions arise. परंतु यावे अदोनाईने सर्व काही शक्य असल्याने तो अद्भुत अनेक कामे करण्यास सामर्थ्यवान आहे. But Yahweh the Adonai with the everything possible, that is the wonderful and powerful to do many works. जी दुसरी निर्मिती स्त्री ही त्याने आदामाजवळ आणली. The second creation, the woman brought him closer to Adam. वचन 23 Verse 23. आणि आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडाचे हाड व माझ्या मांसाचे मांस आहे. Adam said, and said Adam, this is now bone of my bones and flesh of my flesh. हिला ईशाशा म्हणजे स्त्री म्हणावे कारण ही ईश म्हणजे पुरुषापासून घेतलेली आहे. This is one shall is called Ishesha, woman, because of the Ish man was taken this on. सुरुवातीस हा प्रश्न उपस्थित होतो की In the beginning, the question was arise. आदाम हा बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना When Adam was in his unconscious state, त्याला कसे माहिती झाले की ही माझ्या हाडापासून निर्माण केलेली आहे. how did he know that this from my bone created, किंवा माझ्या मांसामधून तयार केलेली आहे. or this is made my flesh? गाढ झोपेमध्ये मानवाला काही कळून येत नाही. Or in a deep sleep, human do not know anything. या प्रश्नाचे उत्तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच मिळेल. As answer to the question, spiritual visions will be obtained from the every angel. आदामामध्ये जो यावे एलोहिमचा पवित्र आत्मा होता, In the Adam, who was the Holy Spirit of the Yahweh the Elohim, त्याच्याद्वारे ह्या सर्व घटनेचे गुज त्याला कळविले असेल. accordingly the secret of these events he must have informed him. त्याचप्रमाणे सध्या देखील एलोहिमचा पवित्र आत्मा कळवितो. Likewise at the present the same Holy Spirit communicated. हे पहिले करिंथ 2 अध्याय आणि 10 ते 13 वचनामध्ये स्पष्ट दाखवलेले आहे. This is clearly shown in the 1 Corinthians chapter 2 verses 10 and 13 words. वचन 10 कारण एलोहिमने तो आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. The word strength but Elohim hath revealed that them unto us by his spirit. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व एलोहिमच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. For the spirit searches all things, yea the deep things of the Elohim. वचनामध्ये हाडाच्या बाबत व मांसाच्या बाबत उल्लेख आलेला आहे. In the verses mention is made bone and flesh. परंतु वचनामध्ये हाडाच्या बरोबर मांस देखील काढून घेतले होते हे पाहावयास मिळत नाही. But in the word it is not seen that the flesh was also
extracting with bones. मांसाचे मांस ही बाब सखोल विचार केल्यावर यथार्थ व्यवस्थित वाटत नाही. The fleshes of the flesh, after the throwing considerations of the matter, does not really seem to be in order. कारण वचनामध्ये फक्त फासळी म्हणजे हाडाचा उल्लेख आलेला हे पाहावयास मिळतो. Because only the rib is mentioned to these words, I mean that's the bones. यावे एलोहिमने त्या फासळीला मांसाने स्वतः भरून काढलेले आहे हे वचनामध्ये दाखवलेले आहे. You get to see this is so Yahweh Elohim with the flesh on the rib self is replenished. This is shown in verses. त्याचप्रमाणे आदमामध्ये जो आत्मा होता त्याच्या आत्म्याचा अंश हा देखील त्या स्त्रीला दिलेला नाही. Likewise the spirit that was and Adam his share of the spirit of the not given to the woman. जगातील पहिली स्त्री आहे की It is the first woman in the world. एलोहिमने दुसरा आत्मा निर्माण करून त्या स्त्रीमध्ये देऊन तिला जिवंत केले. Elohim created another spirit. He gave her into the woman and brought her fair to life. तू आपला आत्मा पाठवशील तेव्हा ते अस्तित्वात आणले जातात. You send forth your spirit, they are created. स्तोत्रसंहिता 104 आणि 30 वचन. Psalm 104 verse 30. आदामाला देण्यात आलेला आत्मा The spirit given to Adam. व स्त्रीला व आतापर्यंत सर्व मानव जातीला देण्यात आलेला आत्मा And to- हे वेगवेगळे आहेत. And to the woman and so far to all humankind's giving spirit, these are the different. एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे आत्मे हे देण्यात येतात. In the same family, each person is given different spirit. म्हणून आम्हाला सैतान लवकर फसवू शकतो. And so to us, Satan can deceive us quickly. आदामाला मिळालेल्या आत्म्याला सैतान हा फसवू शकला नसता. Adam's spirit receiving the Satan could not be divided. वचनामध्ये आदामाने तिला स्त्री म्हणावे असे सांगतो. In the verses, Adam tells her to be called woman. हिब्रू भाषा सोडून इतर भाषेमध्ये ह्या शब्दातील रहस्य समजून येणार नाही. Except in his Hebrew language, in other language, the mastery of the words will not be understood. हिब्रू मध्ये पुरुष ह्या शब्दाला इश हा शब्द आहे. In Hebrew man have to the verse ish, आणि स्त्रीला ईशा शहा हा शब्द आहे. and the woman has verse ishesha. म्हणजे ईश पासून ईशाशहा ही बनविल्यामुळे I mean, since ish is made for ishesha, तो सांगतो की हिला पुरुषी म्हणावे कारण ती पुरुषापासून बनवली आहे. he says that should be called a man, for it is made of woman. ह्या डी भागामध्ये आपण उत्पत्ती 2 अध्याय 7व्या वचनापासून तर 23 वचनापर्यंत अभ्यास पूर्ण केला. In this deep part, we will begin with the verse 7 of Genesis chapter 2. He complete his studies until verse 23. ह्यातील पुढील जी भागामध्ये आपण उत्पत्ती 2 अध्याय 24व्या वचनापासून अभ्यास करणार आहोत. In the next Z part of this we will study Genesis chapter 2 verse 24. या वेळेस आम्ही या सर्वांचे विशेष आभार मानतो की At this time we will all the human thank you. ज्यांनी हे सत्यवचन प्रसार करण्याकरिता उदार मनाने आर्थिक सहाय्य दिले. In particular those who were त्या सर्वांचे अदोनाय येशूवा मसीहामध्ये आभार मानतो. financially supported all of them. तो अदोनाय आपल्या आकाशातील सर्व आशीर्वादाने त्यांना आशीर्वाद देव. In his Adonai Yeshua Messiah, thank you. May Adonai bless them with all the blessing in the heavens. त्याचप्रमाणे ज्यांनी Who are the subjects first and answer seat for questions has been sent thanks to them too. ज्यांनी ह्यामधील सत्यवचने स्वीकारून ते इतरांना शिकवित आहेत त्यांचे देखील आभार मानतो. Those who in the accept the truth and teach it to do others, thanks to them him. त्याचप्रमाणे ज्यांनी व्हिडिओ मेसेज ऐकून तो लाईक व सबस्क्राईब केले त्यांचे देखील आभार मानतो. Likewise those who listen to the video message and like the subscribe to it, thanks to them too. अदोनायने दिलेले सत्यवचनाचे ज्ञान आपणा सर्वांस अधिक प्रमाणात देण्याकरिता
Knowledge of is the true words given by Adonai to give you more of your service. आम्हा सर्वाकरिता आपल्या प्रार्थनेत आठवण करावी. Oh, for all of you, for all of us, remember in your prayer, अदोनाई एलोहिम बापाची उपकार स्तुती असो. thanksgiving to the Father of Adonai Elohim. आमेन. Amen. आमेन. आमेन. Amen.